रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल। नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। धुळे तालुक्यातील सोनगिरातील माळीवाडा राहणारे बबन सुडामण पाटील वय 42 यांनी दिनांक 17 रोजी सकाळी 10च्या सुमारास राहत्या पत्राटी घरात गळफास घेतला। लोकांच्या मदतीने उपचारार्थ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर वैभव मगर यांनी तपासणीअंती मृत घोषित केले। या प्रकरणी सोनगीर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। तळोदा तालुक्यातील गणेश उधावल येथून चोरट्यांनी बुचाकी लंपास केल्याची घटना घडली। याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेश सुनील पाडवी यांनी त्यांची दुचाकी मंदिरासमोर उभी केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली। त्यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला। सातपुड्यात प्रवासी वाहनांमध्ये कोंबून प्रवासी बसवण्याच्या प्रकारामुळे अपघात होत आहेत। याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे। नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। काही भागात पाईपलाईन फुटली होती, ती दुरुस्त झाली, मात्र त्यातून पाणी झिरपत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कथड्यावर टँकर धडकल्याची घटना नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ घडली। सुदैवाने टँकर पुलाच्या कथड्यात अडकून कोसळण्यापासून वाचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। कृषीप्रधान महाराष्ट्र असूनही कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल सातत्याने घटत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे। राज्याच्या कृषी महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांसाठी विविध उपलब्ध असलेल्या 16,830 जागांपैकी 3,000 जागा म्हणजे सुमारे 18% जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत। यामुळे शेतीत कोण करिअर घडवणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आगामी दोंडाईचा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असून शेकडो पात्र मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे। विधानसभा मतदार यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांची नावे नगरपालिका निवडणुकीच्या यादीत समाविष्ट करणे आवश्यक असताना प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। मतदार यादीत पात्र मतदारांची नावे समाविष्ट न केल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला आहे। दिवाळीचा सण जवळ येताच बाजारात फटाक्यांची रेलचेल सुरू झाली आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात अनेक व्यावसायिकांनी प्रशासनाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता फटाक्यांची दुकाने गल्लीबोळात थाटली आहेत। धुळे आणि साक्री उपविभागात आत्तापर्यंत 75 व्यावसायिकांनी रीतसर परवाना घेऊन शहरात फटाक्यांची दुकाने उभारली आहेत। किराणा आणि जनरल स्टोअर्समध्येही नियमांना पायदळी तुडवत इतर वस्तूंसोबत फटाक्यांची अवैध विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे। धुळे शहराच्या विकासाला गती देणारा एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या रिंग रोडची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। तसेच पांझरा नदीवरील पूल आणि पारोळा चौफुलीपर्यंतचा 4 पदरी रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। शिंदखेडा तालुक्यातील वरझडीतील 20 वर्षीय गणेश काळू पाटील याने दिनांक 10 रोजी दुपारी काहीतरी विषारी औषध प्राशन केले। त्यास त्रास जाणवू लागल्याने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर अवनी पाटील यांनी तपासणीअंती मृत घोषित केले। या प्रकरणी शिंदखेडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करीत आहे। धुळे सोलापूर महामार्गावर तरवाडे गावाजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागेस ठार तर सोबत प्रवास करणारी एक तरुणी गंभीर जखमी झाली होती। हा अपघात दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास झाला होता। या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध तब्बल 9 महिन्यानंतर 17 ऑक्टोबरला धुळे तालुका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे। तडीपार करण्यात आलेल्या गुंडांवर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे। तडीपार असूनही प्रतिबंधित हद्दीत आढळलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून 17 रोजी त्यांच्याविरुद्ध शिरपूर आणि साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशोधन आणि शेती यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी व आत्मा विभागाच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान जळगाव जिल्ह्यातील 8 तालुक्यात राबविले जाणार आहे। या माध्यमातून 90 गावांतील शेतकऱ्यांच्या दाराशी मार्गदर्शनाची शाळा भरणार आहे। धुळे शहरातील देवपूर परिसरातील एका हॉटेल चालकाला दर महिन्याला 2,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयिताविरुद्ध शुक्रवारी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जामनेर तालुक्यातील वालोन येथे प्लॉट खरेदीत 70 जणांची 2,91,00,000 रुपयात फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे।
या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अनिल कुमार हिरालाल बोहोरा राहणार आनंदनगर जामनेर यांच्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच त्यांनी जामनेरातून पळ काढला आहे. पथक बोहोराच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. नंदुरबार तालुक्यातील धामडोद शिवारात मजुरांनी कोंबड्या व शेडमधील इतर साहित्य लंपास केल्याची फिर्याद मालकांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलचंद भरत वाघ यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांच्याकडे कामास असलेल्या राम ठाकरे, माया ठाकरे व गणेश ठाकरे यांनी पोल्ट्रीमधील 62 कोंबड्या इन्व्हर्टर बॅटरी चोरी केल्याचे म्हटले आहे. नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मूळचा धडगाव तालुक्यातील रहिवासी परंतु बनारस येथील विद्यापीठात शिकणाऱ्या युवकाने प्रक्षोभक व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सार्वजनिक शांतता भंग होईल अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. बोदवड शहरासह तालुक्यात चोरट्यांनी गेल्या 4 दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बोदवडनजीक बर्डिया इंटरनॅशनल स्कूलमधून 4 चोरट्यांनी 92,000 रुपयांची रक्कम लांबवली आणि वॉचमनला मारहाण करीत पोबारा केला. ही घटना शुक्रवारी रात्री 1 ते 3 वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर तालुक्यातील पिळोदा दहिवत दरम्यान रस्त्यावर बंधाऱ्याचे तब्बल 5 फूट पाणी साचले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः धोकादायक बनली आहे. दहिवदमधील अनेक शेतकऱ्यांना बैलगाडीसह 5 फूट पाण्यातून कसरत करीत पिळोदा शिवारातील शेत गाठावे लागत आहे. भुसावळ येथील कौटुंबिक वादातून पित्याची निघृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ जिल्हा व सत्र न्यायाधीश SB हेडाऊ यांनी शनिवारी हा निकाल दिला. तळोदा तालुक्यातील चांदसेली घाटात माकड पॉइंटजवळ भरधाव वेगातील मारुती सुझुकी वाहन उलटले. या अपघातात 8 जण जागीच ठार झाले तसेच 27 जण जखमी झाले. भरधाव वेगात वाहन चालविल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपुड्यातील विशेषतः धडगाव तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षापासूनचे चांदसेली घाटाचे स्वप्न साकारले गेले. परंतु सुरुवातीपासूनच या घाटाचे पूर्ण काम होऊ शकले नाही. गेल्या 15 वर्षात या घाटात साधे संरक्षक कथडे देखील बसविण्यात आलेले नाहीत. दरड रोखण्यासाठी देखील आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या घाटात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. नंदुरबार कोल्ड्रीफ या कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाकडून दक्षता घेत विक्रेत्यांना कोल्ड्रीफ कफ सिरपची विक्री करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे ही सूचना देण्यात येत असताना इतरही कफ सिरप विना प्रिस्क्रिप्शन विक्री होऊ नये यासाठी नंदुरबार अन्न औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांची तपासणी सुरू आहे. धुळे शहरात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला होता. या रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान धुळे येथे रुग्ण आढळल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे. धुळे आणि नंदुरबार हे शेजारी जिल्हे आहेत. यातून दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचा एकमेकांसोबत वारंवार संपर्क येतो. यामुळे नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यात जनजागृतीवर भर दिला जात आहे. लाडक्या बहिणीच्या KYCसाठी पतीकडून आधार कार्ड मागितल्याचा पतीला राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शहादा तालुक्यातील चिनोदा येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील चांदसेली घाटात अस्तंभा ऋषींच्या यात्रेकरूंच्या वाहनाच्या अपघातातील मयतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी मागणी खासदार @गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. राज्यात सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी या उद्देशाने 23 जिल्ह्यांतील 33,65,544 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 3,258,56,47,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी शनिवारी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. मला असं कळालं की 1 जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. नंदुरबार शहरात धर्मरक्षक श्री संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
पुतळा उभारणी जागेच्या भूमिपूजन सोहळ्याचे दिनांक 22 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. भरधाव वेगातील 2 मोटरसायकलींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघातात 1 जण जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावाजवळ घडली. या प्रकरणी एका दुचाकीस्वाराविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.